आमच्या नगराध्यक्ष आहेत, आमच्या सौ यांनी नवीन पद्धत सुरू केलेली आहे आणि पर्यावरणपूरक होळी शेणाच्याच त्या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसांत छोट्या 4-5 गौऱ्या तयार केल्या, कापसाच्या पराठ्या ज्या असतात त्याच्या काड्या केल्यात आणि त्याची छोट्याशा एका भांड्यामध्ये ते मातीच्या भांड्यात या ठिकाणी बनवून ती होळीचं एक प्रतिभाग स्वरूप त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि नुकतंच आम्ही ती होळी पेटवलेली आहे। ही पर्यावरणपूरक होळी आहे, कुठेही लाकूड त्याच्यामध्ये वापरण्यात येत नाही आणि मला वाटतं ही काळाची गरज आहे। कुठेही झाडं तुटतील, लाकूड त्या ठिकाणी जाळलं जाईल, या गोष्टीपासून आपण सध्या दूर राहिलं पाहिजे। पर्यावरणाचा आपण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने ऱ्हास होता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून मी सर्वांनाच आवाहन करणार आहे, कालही मी केलं होतं की बाबा होळीमध्ये फार लाकडं जाळू नका, उगाच झाडतोड वृक्षतोड करू नका। पूर्वी खूप 4-4, 8-8 दिवस होळी चालायची, पेटत सगळ्यांना बरेच स्पर्धा असायची की बघा आमची होळी 4 दिवस पेटते, 8 दिवस पेटते, 6 दिवस पेटते आणि मग त्यात लाकडं आणून टाकायची। मला वाटतं ते आता बंद झालं पाहिजे आणि पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही याची आपण सगळे मिळून काळजी घेऊया आणि म्हणून ही पर्यावरणपूरक होळी आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे। उद्या धुलीवंदन आहे, करता आपल्या विरोधकांना मित्रांना कशा पद्धतीची रंगाची उधळण करणार आहात? काय आता त्यांना बिचाऱ्यांना काही राहिलेलंच नाही शिल्लक। आत्ताच निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्यात तर कुठे शिल्लक राहिलेले नाहीत। नगरपालिका झाल्या तिथेसुद्धा काहीच नाही, महापालिका झाल्या त्या ठिकाणी काही खातंसुद्धा उघडलं नाही। त्यामुळे त्यांची होळी, त्यांची रंगपंचमी अतिशय काय म्हणू आपण त्याला बेरंग झालेली आहे। पण आता आम्ही रंग लावायचा परत प्रयत्न करू त्यांना उद्या। त्यांना काय शुभेच्छा देणार? त्यांना काय शुभेच्छा देणार, ते तर इंटरनॅशनल फेम आहे सध्या आपले। ते आता कोणी कोणाला पाठिंबा दिला पाहिजे, सांत्वन केलं पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन आता पंतप्रधान ते करायला लागलेले आहेत। त्यामुळे त्यांना तर चांगल्या शुभेच्छा आहेत आमच्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।